नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे आणि अनिल साबळे 6298 या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत हॉटेल माऊली या हॉटेलमध्ये आज जाणार आहोत। आता आम्ही आलो वरतूर मार्केटमध्ये। तर वरतूर मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतोय बघा, इकडे आहे समोर हॉटेल माऊली। तर या ठिकाणी चहा आणि वडापाव आणि मिसळ आणि मला अजून सांगायचं जर म्हणलं तर फेमस म्हणलं तर पुरी भाजी, तर हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते। तर कशी बनवली जाते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप स्वादिष्ट असं या ठिकाणी वडापाव वगैरे आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा। मित्रांनो, विषय काय झाला तर आपण तुम्हाला मी दाखवतोय माऊली हॉटेल, वरतूर मार्केटमध्ये माऊली हॉटेल सर्वात फेमस असं ते हॉटेल आहे आणि आज त्या ठिकाणी पुरी भाजी बनवली जाते, म्हणजे रविवार आणि गुरुवार या दिवशी। चला तर आपण बघूया। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत माऊली हॉटेलमध्ये। सकाळी ते 7-7:30 वाजले, 8 वाजले आणि हॉटेल उघडलेलं आहे। आणि बघा, आज तुम्हाला मी हे आहेत आमचे राहुल, बीडवरून आलेले, हे आचारी आहेत। तर आज त्यांनी पुरी भाजी बनवायचं काम चालू आहे। तर आता आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचं पण यांचं का, आणि हे आमचे शिवाजी राजे म्हणजे दिघे आहेत त्यांचं आडनाव, पण आम्ही सगळं त्यांना शिवाजी। तर यांना पुरी भाजी काय जे सकाळीपासून इथे येऊन थांबते। आणि हे बघा, आता तेल ओतलेले, कोणतं तेल वापरलं, कोणतं तेल, संपूर्ण बघा सगळं मटेरियल वगैरे रेडी, फक्त बनवायचं बाकी आहे। आणि मित्रांनो, हे आहेत हॉटेलचे मालक जीवन पवार। तर आज आपण या ठिकाणी पुरी भाजी बनवायचं काम चालू आहे आणि आज आपण पुरी भाजी इथे खाणारच आहोत। पुरी भाजी कशा प्रकारे बनवली जाते तुम्हाला मी पहिलं दाखवतो। आता कढीपत्ता तोडायचं काम चालू आहे, आलं वगैरे घेतलं, तेल टाकले गरम होण्यासाठी। इकडे बटाटे शिजतात, वडापाव वगैरे आपल्याला बनवायचे आहेत ना। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये आलं आणि कढीपत्ता टाकलाय, कढीपत्ता अजून काय टाकलं, कांदा आहे, फक्त कढीपत्ता टाकले ना, आणि आता कांदा टाकलेला आहे। आज पुरी भाजीच ना का मिसळ आहे? तर मित्रांनो, या वरतूर मार्केटमध्ये या हॉटेलमध्ये जे काही शेतकरी बांधव जे भाजीपाला घेऊन येतात किंवा जे हमाल लोक वगैरे असतात, हे सर्वजण या हॉटेलमध्ये खूप आवडीने जे काही पुरी भाजी बनवली आहे ते खाण्यासाठी आवर्जून जात असतात, कारण खूपच चविष्ट अशी ही भाजी बनवली जाते या ठिकाणी। आणि वडापाव तर बोलूच नका, वडापाव जर खाले एकदा तर तुम्ही खातच राहता मित्रांनो। तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघायची आणि हे बघू शकता तुम्ही पुरी भाजी बनवण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसूण। तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे आलं लसूण टाकलेलं आहे। तर कांदा कढीपत्ता वगैरे आपण सगळं टाकलेलं आहे, मीठ वगैरे। तर ते चांगल्या प्रकारे आपण हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, हे जो आचार्य आहे राहुल, तर स्वतः प्रत्येक वेळेस दर रविवारी आणि गुरुवारी तुम्हाला चांगल्या प्रकारे पुरी भाजी या ठिकाणी मिळत जाईल। मित्रांनो, आवर्जून या ठिकाणी या। तर हे बघा, चांगल्या प्रकारे आता त्यांनी हलवून घेतलेलं आहे। हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही मसाले टाकायचे आहेत तर ते आपण काढणार आहोत, ते तुम्हाला मी दाखवतोच। तर मित्रांनो, हे आहेत हॉटेलचे मालक, तर तुम्ही बघू शकता। तर ते मसाले काढायचं काम चालू आहे, ते बघा।
अशा प्रकारे हे जे काही मटेरियल लागणार आहे, मसाले वगैरे, कांदा, जे काही साहित्य लागणार आहे आपल्याला पुरी भाजी बनवण्यासाठी, हे सर्व काही ते काढून देणार आहे. तर मसाले काढायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघायचे आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्ही हे कोणती मिरची आहे, लाल मिरची, हळद पावडर, धना पावडर, काळा मसाला वगैरे, हे जे काही मसाले वापरले जातात ते खूपच चांगल्या प्रकारे वापरले जातात. संडे मसाला पण वापरला जातो, काळा मसाला वापरला जातो. तर असेच व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. तर आज पुरी भाजी कशी बनवली हे आपण नंतर तुम्हाला मी दाखवणंच आहे. त्यासाठी तो व्हिडिओ पूर्णच बघायचे तुम्हाला. आणि आपण पुरी भाजी या ठिकाणी आवर्जून खाणार आहोत. तर मसाले काढून झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हे बघू शकता तुम्ही. आता हळद पावडर वगैरे जे काही लागणारं साहित्य ते टाकायचं काम चालू आहे. आता ही हळद टाकायची आहे. या साईडला बटाटे वगैरे शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत. कारण ते बटाटे आपल्याला वडापावसाठी पण वापरायचे आहेत आणि पुरी भाजीसाठी वापरायचे आहेत. तर ते बटाटे शिजल्यानंतर आपण ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हे आहेत आमचे शिवाजी दिघे. हे सकाळी लवकर आले होते इथं पुरी भाजी खाण्यासाठी. तर बसून आहेत अजून आणि थोड्या वेळाने खूपच गर्दी वाढणार आहे मित्रांनो. तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये लाल मिरची, आलं पेस्ट ना, आणि आता हे जे काय मसाले काढले होते टाकलेत. हे हलवून घ्यायचे पूर्णपणे. आणि आता तुम्हाला मी दाखवतो इकडं याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे. तर हे बघा, बटाटे सोलायचं काम चालू आहे. तर हे बटाटे आपण सोलून घेणार आहोत आणि सोलून घेतल्यानंतर ते बटाटे फोडायचे. फोडल्यानंतर मग आपण त्या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत. तर मित्रांनो, हे बघा, आता आपला जो काही मसाला वगैरे आपण वापरले होते कांद्यामध्ये मस्तपैकी परतवून घेतले आहे. आणि पाणी कशासाठी उकळवलं? बटर सोलायचं काय पाहिजे तुम्हाला? चहा? तर मित्रांनो, मसाले वगैरे सगळे टाकून झालेले. आता याच्यामध्ये वाटाणे पण टाकले आहेत. आणि हे बघा, हे गरम पाणी केले आणि हे गरम पाणी आपल्याला याच्यात ओतायचं आहे. आणि हे गरम पाणी याच्यामध्ये टाकल्यानंतर हे वाटाणे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे. चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे फोडून त्यामध्ये टाकणार आहोत आपण. तर हे गरम पाणी आपण ओतणार आहोत. जेवढं पाहिजे आपल्याला, जेवढं बनवायचं आहे त्या मापाचंच पाणी आपण ओतायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पाणी उकळून घ्यायचं ना? हा, फक्त आधी बटाटे टाकायचे ना? तर मित्रांनो, याच्यामध्ये फक्त बटाटेच टाकायचे राहिले, बाकी तर मित्रांनो, हे बघा, आता याला उकळी येणार आहे. गॅस आपण फुल केलेला आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपली पुरी भाजी तयार होईल. तर हे बघा, इकडे बटाटे सोलायचं काम चालू आहे.
छान. काय बस काय घ्या अजून. तुला काय रसा बिसा रसा कसा काय झालाय हा भारी. माझ्या मिसळ कशी काय पुरी भाजी भारी आहे ना. तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवणार आहे की हॉटेलमध्ये किती प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता किती आवडीनं या ठिकाणी लोक येऊन पुरी भाजी वगैरे खात असतात. हे बघा खूपच गर्दी आहे. एकही टेबल मोकळा नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही बघा तुम्हाला हे दाखवण्याचं काम मी केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लोक वडापाव वगैरे मिसळ पुरी भाजी लस्सी सर्व काही गोष्टी तुम्हाला या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर हे बघा पुरी भाजी जे प्रत्येक व्यक्तीने पुरी भाजी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा. इथं थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.